नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय इतिहास, प्रकरण 12वे स्वातंत्र्यप्राप्ती। आज आपण स्वातंत्र्यप्राप्ती या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करत आहोत। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी एक छोटा प्रश्न दिला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिलं विधान, हंगामी सरकारचे रिकामी जागा हे प्रमुख होते। पर्याय अ वल्लभभाई पटेल, ब महात्मा गांधी, क पंडित जवाहरलाल नेहरू, ड बॅ जिना। बॅ म्हणजेच बॅरिस्टर। उत्तर आहे पर्याय क्रमांक क पंडित जवाहरलाल नेहरू। हंगामी सरकारचे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते। दुसरं विधान, भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना रिकामी जागा यांनी तयार केली। पर्याय अ लॉर्ड वेव्हेल, ब स्टॅफर्ड क्रिप्स, क लॉर्ड माउंटबॅटन, ड फॅथिक लॉरेन्स। उत्तर आहे पर्याय क्रमांक क लॉर्ड माउंटबॅटन। भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केली। अशा प्रकारे प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला? उत्तर, बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रांच्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला। दुसरा प्रश्न, त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा। उत्तर, त्रिमंत्री योजनेत फॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे 3 ब्रिटिश मंत्री सहभागी होते। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिलं विधान, राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली। उत्तर, माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना प्रमुख नेत्यांसमोर ठेवली। देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार असल्याने तिने फाळणीला विरोध केला। मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरल्यामुळे देशभर हिंसाचार उद्भवला। फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्यामुळे अत्यंत नाईलाजाने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली। दुसरा प्रश्न, हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही, काय कारण आहे? तर उत्तर, मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे ही मुस्लिम लीगची मागणी होती। मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला। सुरुवातीच्या काळात नकार देणारी मुस्लिम लीग काही काळानंतर हंगामी सरकारमध्ये सामील झाली, परंतु लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्याने हंगामी सरकारचा कारभार सुरळीतपणे चालू शकला नाही। तिसरा प्रश्न, वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही, का झाली नाही, काय कारण आहेत त्याचे, ते आपल्याला लिहायचं आहे। तर उत्तर, जून 1945 मध्ये भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली। या योजनेत विविध तरतुदी होत्या। यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील, अशा काही प्रमुख तरतुदी होत्या। या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे
सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला. राष्ट्रीय सभेने त्यास विरोध केला. त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. अशा प्रकारे प्रश्न 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. 4था प्रश्न, दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा. खाली एक कालरेषा दिली आहे. कालरेषेवर इसवी सन लिहून दिले आहेत 1945, 1946, 1947 आणि 1948. ही जी कालरेषा आहे त्या कालरेषेवर त्या साली किंवा त्या वर्षी कोणत्या घटना घडल्या आहेत त्या घटना लिहून आपल्याला ही कालरेषा पूर्ण करायची आहे. तर पहिली आहे इसवी सन 1945. तर इसवी सन 1945 साली काय झालं आहे तर त्या ठिकाणी लिहायचं आहे वेव्हेल योजना जाहीर झाली. वेव्हेल योजनाचे जाहिरातीकरण किंवा जाहिरात झाली की वेव्हेल योजना तयार करायची आहे, निर्माण करायची आहे. दुसरा आहे इसवी सन 1946. इसवी सन 1946ला काय झालं तर त्रिमंत्री योजनेतील मंत्री भारतात आले. त्रिमंत्री योजनेत कोणते मंत्री होते? ब्रिटिश मंत्री होते आणि ते 1946 मध्ये भारतात आले. म्हणून त्रिमंत्री योजनेतील मंत्री भारतात आले असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. तिसरा आहे इसवी सन 1947. इसवी सन 1947ला काय झालं तर हे सर्वांना माहीत आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि इसवी सन 1948, इसवी सन 1948ला महात्मा गांधीजींची हत्या झाली. अशा प्रकारे दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहून ही कालरेषा आपल्याला पूर्ण करता येते. आणि प्रश्न 4 अशा पद्धतीने आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली? उत्तर, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा अधिक व्यापक झाला. 1942 साली सुरू झालेले चले जाव आंदोलन तीव्र झाले. आझाद हिंद सेनेच्या कार्याने ब्रिटिशांच्या सैन्यातील भारतीय सैन्याने प्रेरणा घेऊन उठाव केले. भूसेना, वायुसेना व नौदलाने केलेल्या उठावांमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. अशा स्थितीत मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करून हिंसक दंगली सुरू केल्या. स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने ब्रिटिश सरकारला याची गंभीर दखल घ्यावी लागली. भारतातील आपली सत्ता यापुढे टिकू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सरकार विविध योजना तयार करू लागले. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली. अशा प्रकारे ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले उचलली. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सविस्तर लिहिता येते. दुसरा प्रश्न, माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा. उत्तर, इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरला. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. अशा प्रकारे माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहिता येते. तिसरा प्रश्न, 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले? त्याचे कोणते परिणाम झाले? उत्तर, स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर मुस्लिम लीग ठाम होती. त्रिमंत्री योजनेत मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे मुस्लिम लीगने त्रिमंत्री योजना फेटाळली. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून असंतुष्ट झालेल्या लीगने
प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. 16 ऑगस्ट 1946 हा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले. या दिवशी लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशभरात विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम यांच्यात दंगली झाल्या. बंगाल प्रांतात नोआखाली या भागात भीषण कत्तली झाल्या. अखेरीस फाळणी होऊनच देश स्वतंत्र झाला. अशा प्रकारे 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. त्याचे हे परिणाम आपण पाहिले आहेत. अशा प्रकारे आपण स्वातंत्र्यप्राप्ती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे. स्वाध्यायानंतर वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, त्रिमंत्री योजना कशाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात, परीक्षेसंदर्भात, निबंध, पत्र यासारखे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.